सोमनाथ, गिरनार आणि द्वारका सिरीजचा भाग 6 आणि शेवटचा भाग. द्वारकाधीशचे दर्शन करून दुसऱ्या दिवशी सर्वात पहिले मी गेलो रुक्मिणी मंदिरात. हे मंदिर त्याच ठिकाणी आहे जिथे देवी रुक्मिणीने दुर्वासा ऋषींच्या दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी साधना केली. त्या शापाचे मूळ कारण म्हणजे एकदा ऋषी दुर्वासा यांचा स्वभाव अतिशय रागीट आणि शाप देणारा होता. त्यांनी श्रीकृष्ण व रुक्मिणी देवींकडे भोजनाची इच्छा व्यक्त केली. ऋषींच्या आग्रहावरून श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवी स्वतः रथ ओढत दुर्वासांना आपल्या घरी घेऊन जात होते. मार्गात रुक्मिणी देवीला तहान लागली तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने जमिनीवर स्पर्श करून गंगाजल प्रकट केले. रुक्मिणी देवीने ते जल प्राशन करून तहान भागवली. परंतु रुक्मिणीने आधी ऋषी दुर्वासांना पाणी न दिल्यामुळे त्यांनी स्वतःचा अपमान झाल्याचे मानले आणि रागाच्या भरात रुक्मिणी देवीला शाप दिला की तुला तुझ्या पतीपासून वेगळे राहावे लागेल. या शापामुळे रुक्मिणी देवी आणि श्रीकृष्ण 12 वर्षे वेगळे राहिले. याच काळात रुक्मिणी देवीने या ठिकाणी कठोर तपश्चर्या करून व ध्यान साधना केली. अखेर भगवान विष्णूंच्या कृपेने 12 वर्षानंतर हा शाप नष्ट झाला. असे मानले जाते की ऋषी दुर्वासांचा हा शाप प्रभाव आजही या भूमीवर आहे. या परिसरातील पाणी खारट आहे आणि जमीन शेतीसाठी उपयुक्त नाही. पुढे गेलो बडकेश्वर महादेव मंदिरात. येथील शिवलिंग स्वयंभू आहे आणि हे मंदिर अगदी समुद्रकिनारी आहे. इथूनच पुढे आहे सनसेट पॉइंट, लाईट हाऊस, गीता मंदिर, आणि गायत्री मंदिर, जी की एक शक्तिपीठ आहे. पुढे फिरता फिरता आम्ही गेलो गोमती घाटाजवळ. गोमती घाटावर आहे इथे संगमेश्वर मंदिर आणि याच ठिकाणी गोमती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. जर तुम्हाला या ठिकाणांचे डिटेल ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्याची लिंक बायोमध्ये दिली आहे. तर अशा प्रकारे मी सोमनाथ, गिरनार आणि द्वारका हा प्रवास केला आणि त्याचे काही क्षण तुमच्यासोबत शेअर केले. आता आपण भेटू पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो करा. जय द्वारकाधीश.